नमस्कार मित्रांनो, 2024 वर्ष हे एमपीएससीच्या इतिहासामध्ये थोडंसं हायलाइट होऊन राहणार आहे. कारण 2024च्या जेवढ्या परीक्षा आतापर्यंत आपण पाहिल्या, जेवढे रिझल्ट पाहिले, त्या सर्वांचे कट ऑफ हे एक प्रकारे हादरा देणारे आहेत आणि आपल्याला या संपूर्ण व्यवस्थेमध्ये, या प्रिपरेशन मध्ये काही गोष्टी शिकवणारे आहेत. सगळं डिस्कस करूया. सगळ्यात पहिली परीक्षा डिस्कस करू ती म्हणजे राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024. 12 मार्चला रिझल्ट लागला. इतका भयानक कट ऑफ 117.5 अजिबात एक्सपेक्टेड नव्हता. जास्त लागेल माहिती होता, पण इतका जास्त लागेल हे अजिबात कोणी एक्सपेक्ट केलं नव्हतं. सगळ्यांचे अंदाज फेल राहिले होते आणि 117.5 आपण कट ऑफ पाहिला. यानंतर कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 2024 19 मेला रिझल्ट लागला. 62.5 ओपनचा कट ऑफ सांगतोय मी, आणि हा आतापर्यंतचा कंबाईनचा हायएस्ट कट ऑफ आहे जर आपण जागांचा आणि इतर गोष्टींचा प्रिलिमचा विचार केला तर. आता काल रिझल्ट लागला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024. आता मुख्य परीक्षा 800 मार्कांची होती. 800 मार्कांपैकी 507.5 ओपनचा कट ऑफ लागला. आजपर्यंतचा हायएस्ट 507 म्हणजे खूप जास्त आहे. इथपर्यंत कोणाचे अंदाज पोहोचलेही नव्हते, कोणी विचारही केला नव्हता की इतका जास्त कट ऑफ लागेल. मग सर हा ट्रेंड काय चाललाय नक्की? कट ऑफ जास्त लागता आहेत, सर्वांना प्रत्येक रिझल्ट नंतर हादरा बसतोय आणि असा कट ऑफ पाहिला मी तर जो कोणी विचार केला नाही, कोणी त्याचा एक्सपेक्टेशन ठेवलेला नाही. मग याचे रिझन्स काय आहेत आणि 2025च्या परीक्षांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त काय शिकलो पाहिजे आपण यातनं, याबद्दल 5 ते 10 मिनिट चर्चा करूया. लेक्चर शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्वाचं आहे. काही महत्वाचे मुद्दे डिस्कस करू. सो बघा, हादरवणारे कट ऑफ आहेत, कारण अनेक आहेत, आपण डिस्कस करू आणि उपाय मात्र एकच आहे, तोही डिस्कस करूया. 2025 मध्ये तुम्ही राज्यसेवा देताय किंवा कंबाईन देताय, सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. काही गोष्टी आपण शिकून घेऊया. सगळ्यात काही बेसिक गोष्टी बघा, आपले ऍप्लिकेशन डाउनलोड करा. डाउनलोड केलं नसेल तर नवयुग स्टडी फोरम अवेलेबल आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये असेल. टेलिग्राम जॉईन करा, टेलिग्राम महत्वाचं आहे. लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आपण सगळ्यात पहिले टॉपिकला सुरुवात करूया, बाकी गोष्टी आपण नंतर डिस्कस करू. आपला पहिला मुद्दा आहे बघा, कट ऑफ तुमच्यासाठी फक्त रेफरन्सला आणलेले आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा 117.5 लागला होता. कंबाईन ग्रुप बी प्रिलिम 62.5 ओपनचे सांगतोय फक्त. कंबाईन ग्रुप सी प्रिलिम्स 48.25 आणि राज्यसेवा मेन्स जो काल लागला तो आहे 507.50. हायएस्ट कट ऑफ आहेत आतापर्यंत आपण पाहिलं. ग्रुप सी ला एक्सेप्शन सोडा, जागा खूप होत्या, पण बाकीचा आपण विचार कराल तर हे कट ऑफ आहेत. आतापर्यंत हायएस्ट कट ऑफ आपण मानतो. आता मग सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला येईल की सर हे काय चालू आहे नक्की, बरोबर? म्हणजे हे जे कट ऑफ आता लागत आहेत ते कट ऑफ वाढण्याचे संभावित कारणे काय आहेत? मी तुम्हाला फक्त पॉसिबल रिझन सांगतो, ही कारण आहेत. बरं सर, याचा ना आपल्या अभ्यासाचा काय संबंध? आम्ही आता हे लेक्चर पाहतोय तर यातनं आम्हाला काय फायदा? ओके, हे तुम्हाला वाटेल, पण तुम्ही जर हे लेक्चर व्यवस्थित केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी समजतील की सर अभ्यास तर आपण करतोय, पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त किंवा अभ्यासाच्या बरोबर आपल्याला कोणत्या गोष्टीवरती फोकस करणं गरजेचं आहे, किंवा अभ्यासामध्ये इंटेन्सिटी वाढवण्याची किती गरज आहे हे समजेल. सगळ्यात पहिलं रिझन मला वाटतं, म्हणजे मला पर्सनली वाटतं ते रिझन्स मी तुम्हाला सांगतो, आणि यात पण काय काय आहे नक्की ते डिस्कस करूया. कट ऑफ वाढण्याचं पहिलं पॉसिबल रिझन जे आहे, मुळात हेच रिझन मेजर आहे, त्या म्हणजे कमी जागा. बघा, जर तुम्ही जागांचा ट्रेंड पाहिला, जर 2024 मध्ये आपण पाहिलं तर जागा तुलनेने आपण पाहतो की कमी आहेत. म्हणजे जर महाराष्ट्राचा आपण ओव्हरऑल विचार केला, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर आपण पाहिली तर जागा ह्या खूप कमी निघतात. तुम्हाला सर मग 2023 ला 600 जागा होत्या राज्यसेवेला, 2024 ला 450 480 काहीतरी जागा होत्या. मग सेकंड हायएस्ट जागा होत्या, हे म्हणायला आपल्याला खूप भारी वाटतं की सेकंड हायएस्ट जागा 2024 ला आल्या होत्या, बरोबर? निघताना खूप कमी निघल्या होत्या, खूप कमी होत्या जागा, नंतर त्या वाढत गेल्या, किंबहुना ते वाढवावे लागल्या प्रयत्न करून. पण या जागा तरी पाहिल्या तरी 450 जागा आपल्या संख्येचा विचार कराल तर खूप कमी आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर या जागा खूप कमी आहेत. कंबाईनला पण आपण पाहतो 478 काहीतरी 480 जागा होत्या, त्या पण जागा खूप कमी आहेत, लक्षात ठेवा जर संख्या पाहिली तर. मग सर याच्यामध्ये काय करायचं? आपण काही करायचं नाहीये, फक्त एक विचार करा की जे सरकार आपण निवडून देतो, ओके, आजपर्यंत या गोष्टीवरती मी कधी बोललेलो नाहीये, पण आता बोलतो कारण गोष्ट महत्वाची आहे. 2024 जाऊ द्या, ते झालं गेलं. आता 25 त्याच्यापेक्षा भयानक स्थिती आहे, त्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. आपण जे सरकार निवडून दिलेलं आहे, आपण जे आपले प्रतिनिधी पाठवलेले आहेत, तुम्ही विचार करा की राज्यसेवेला आत्ताच्या कंडिशनला अराउंड 150 जागा आहेत. निघताना 127 निघल्या होत्या, ते वाढत वाढत जे आपले विद्यार्थी सगळे आरटीआय फाईल करतात त्यातनं माहिती मिळते काहीतरी 150च्या आसपास जागा पोहोचल्यात. तुम्ही विचार करा, ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे राज्यसेवा यावर्षी मेन्स. आता जर 480 जागेला 117 कट ऑफ लागला होता, 117.5, तर जर या जागा नाही वाढल्या, कारण काही चिन्ह दिसत नाही वाढतील म्हणून, 150 जागा आहेत त्या मोस्टली त्याच राहू शकतात, काही वाढतील,
20-30 जागा वाढतील, मॅक्सिमम 200 होतील. विचार करा, 150 127 जागाच्या 200 झाल्या म्हणजे वाढल्या नाहीत. मागच्या वेळेस पेक्षा या जागा निम्म्या पण होणार नाहीत. लक्षात ठेवा, ही आत्ताची कंडिशन आहे. आपण काय करू शकतो सर याच्यामध्ये, आपल्या हातामध्ये काय त्याबद्दल पण बोलूया. पण हा पहिला मेजर फॅक्टर आहे कमी जागा. जे सरकार तुम्ही निवडून देता, जे प्रतिनिधी तुम्ही पाठवता, ह्या तुमच्यासाठी काढलेल्या त्यांनी जागा आहेत. ओके, सो डोक्यात पॉइंट राहू द्या की ही जबाबदारी जी आहे त्यांची, जी आन्सरेबिलिटी आहे ही तुमच्या जवळ आहे, किंवा आपण जे सगळे आहोत आपल्या जवळ आहे. त्यांनी ज्या जागा 150 काढलेल्या आहेत, हा जोक आहे लक्षात ठेवा. पूर्ण या राज्यसेवा नावाची जी परीक्षा आहे, फर्स्ट टाइम डिस्क्रिप्टिव्ह केली. एवढा त्या डिस्क्रिप्टिव्हचं आपण हे केलं होतं, आणि डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा 2025 पासून लागू होणार, बरोबर. हे सगळं आपण पाहिलं, पॅटर्न चांगला आहे, अनेक गोष्टी चेंज होतील. पण त्या चेंज होताना काहीतरी जागा असणं गरजेचं आहे. जर त्या जागा नसतील तर मग तुम्ही सांगाल सर मला ते एक जागा पाहिजे. याच्यामध्ये पण काही लोक असतील, सर जागा 150 आहेत ना, मला एक जागा पाहिजे. असं नसतं. ज्यावेळेस कॉम्पिटिशन मध्ये उतरा, जोपर्यंत आपण पेपर देत नाही, जोपर्यंत मेन्स देत नाही, तोपर्यंत ही ऐकायला गोष्ट खूप भारी वाटते. मला फक्त एक जागा पाहिजे, हे झालं एक्सटर्नल मोटिवेशन. ही काय प्रॅक्टिकली आपण म्हणतो रियालिटी नाहीये किंवा प्रॅक्टिकलिटी नाहीये. प्रॅक्टिकल गोष्टी वेगळ्या आहेत. ही एक जागेची जी भानगड आहे ना, ही वेगळी आहे. त्यामुळे त्या भ्रमात राहू नका. जागा असणं हे खूप महत्वाचं आहे. त्या जागा आपल्या सर्वांच्या हक्काच्या आहेत. जर एवढ्या मोठ्या राज्यामध्ये 150 जागा जर सरकार काढत असेल तर हा तुमच्यावरती जोक आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकावरती बोलू आपण त्यावरती. सेकंड मुद्दा आहे जो मला पर्सनली फील झाला, कारण या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या मी स्वतः दिलेल्या आहेत. सेकंड पॉइंट आहे तो म्हणजे पेपरची काठिण्य पातळी, बरोबर. आता काय सर पेपरची काठिण्य पातळी म्हणजे पेपरची जी विचारण्याची प्रश्नांची लेवल आहे ती काय. आता बघा, पेपर कसा कधी सोपा नसतो कोणताही पेपर, पण पेपरमध्ये जर आपण रिलेटिव्ह काही गोष्टी पाहिल्या, आपण जर कम्पेअर करायला गेलो तर मला तो कॉन्ट्रास्ट जाणवला याच्या अगोदरच्या पेपर्समध्ये आणि 2024च्या पेपरमध्ये. आणि हेही तुम्हाला सांगतो की राज्यसेवा मेन्सचा कट ऑफ जो 507 लागलाय ना आता, हा फक्त एक मुद्दा, हा ट्रेलर लक्षात ठेवा. याचा जो पूर्ण मुद्दा तुम्ही पाहाल ना, तो असेल कंबाईन ग्रुप बी चा कट ऑफ. कारण ही पण मेन्स मी दिली होती, कंबाईन ग्रुप बी मेन्स 2024 जी 29 जूनला झाली होती. याचा कट ऑफ जर तुम्ही पाहाल ना, भविष्यात ज्यावेळेस लागेल तेव्हा हे लेक्चर तुम्हाला आठवेल. हा इतका शॉकिंग असेल राज्यसेवेपेक्षा की याचा कोणी विचारही केला नसेल. 400 मार्काची मेन्स झालेली आहे, त्याचा कट ऑफ तुम्ही पहा. ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण डिस्कस करूया की आपण हे बोललो होतो. हा याच्यापेक्षा भयानक असेल. का सर, याचं दुसरं पॉसिबल रिझन आहे बघा. जागा कमी आहेत तर ठीक आहे, पण दुसरं पॉसिबल रिझन मला वाटतं पेपरची काठिण्य पातळी, जे विचारण्याची म्हणजे प्रश्नांची पद्धत आहे, पीवायक्यू मधनं आपण जे प्रश्न रिपीटेडली विचारतो आहे, तर याचं प्रमाण खूप जास्त होतं यावर्षी. किंवा ओव्हरऑलचा पेपर, आपण मी सोपा म्हणत नाही कोणत्या पेपरला, राज्यसेवा प्रिलिम, ग्रुप बी मेन्स, राज्यसेवा मेन्स, कुठल्या पेपर सोपा नाही म्हणता येणार. त्या पेपरची ती रिक्वायरमेंट असते, त्या वेळेस ते सोडवावं लागतं. पण हे चारही पेपर प्रिलिम आणि मेन्सचे मी दिलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला रिलेटिव्हली सांगतो, कम्पेअर करून सांगतो. पेपर तुलनेने सोडवण्यासारखे होते किंवा ट्रॅडिशनल होते. ही काही वाईट गोष्ट नाहीये, पण कॉम्पिटिशन वाढवणारी ही गोष्ट आहे, लक्षात ठेवा. हा एक फॅक्टर मला पर्सनली वाटतो. मे बी तुमचं मत वेगळं असेल तर कमेंट करू शकता, पण मला वाटतं की पेपरची काठिण्य पातळी एक रिस्पॉन्सिबल आहे कट ऑफ वाढण्यामध्ये. विद्यार्थ्यांचा अभ्यास, तिसरा पॉइंट. सर मग आम्ही ऐकतो की विद्यार्थ्यांचा अभ्यास वाढलाय, हे खरं आहे का. बघा, हे खरं आहे. म्हणजे ही जी स्पर्धा वाढलेली आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये एक मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे विद्यार्थ्यांचा वाढलेला अभ्यास. जो अभ्यास, जे काही रिक्वायरमेंट्स किंवा आपण जे काही रिसोर्स मटेरियल्स आहेत, ते जी अवेबिलिटी जी आहे ती खूप वाढलेली आहे कोविड नंतर. आणि तिथून पुढे तुम्ही पाहत असाल तर कट ऑफ वाढत चालले. अभ्यास वाढलाय, प्रत्येक जण सिरियसली करतोय, कारण महत्व कळलंय काय, रियालिटी काय, आता सिच्युएशन काय हे कळलंय. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अजूनही सिरियस नसाल, तुम्ही अजूनही या क्षेत्रामध्ये उतरलाय आणि सिरियस नसाल, तुम्ही विचार करा आपण या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये कुठं बसतोय का. आणि जर नसेल बसत तर थोडा विचार करणं गरजेचं आहे, पुन्हा एकदा रिव्ह्यू करणं गरजेचं आहे आपलं प्रिपरेशन, आणि काहीतरी नवीन प्लॅन करून पूर्ण जे काही तुमची कॅपॅसिटी असेल त्याने उतरणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि चौथा मुद्दा, आरक्षणाचा गोंधळ. कालपासून सर आम्ही खूप ऐकलं, खूप चर्चा झाल्या, खूप बातम्या आल्या की सर आरक्षणाचं नक्की काय करून ठेवलंय, बरोबर. की ओपनचा कट ऑफ वाढण्याचा आरक्षणाचा काय संबंध. खूप मोठा संबंध आहे. आता मला त्या मुद्द्यात जायचं नाहीये, कारण त्याच्यावरती आपण काही करू शकत नाही. जर मराठा समाजाचं आपण 10% आरक्षण पाहिलं तर तो जो मुद्दा आहे, जो ईडब्ल्यूएसचा कट ऑफ तुम्ही पाहता, नक्की आरक्षण जे आहे 10% एससीबीसी सेपरेट दिलं मराठ्यांना, बरोबर. पण ईडब्ल्यूएसचा कट ऑफ कमी कमी होत चालले. ग्रुप सी प्रिलिम्सला आता का कमी झाले सर, कारण संख्या कमी आहे, कॉम्पिटिशन कमी आहे, तर कमी लागला कट ऑफ. ते मुद्दे नाहीयेत. तो मुद्दा तुमच्या चर्चेसाठी मी सोडतो, तुम्हाला जी चर्चा करायची ती करा. पण विषय काय बघा की ओपनचा कट ऑफ वाढण्याचं हे एक रिझन आहे की जो काय आरक्षणाचा संपूर्ण
हे होऊन बसलेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे गोष्टी बऱ्याच इम्पॅक्ट झाल्यात. आता याच्यावरती आपण डिस्कस करणं इथं हे बरोबर नाही, पण हा एक मेजर फॅक्टर मला वाटतो की झालेला आहे. लक्षात ठेवा की इथं सगळ्यात कमी, म्हणजे जर आपण पाहिलं सगळ्यात कमी नाही म्हणता येणार, पण जो कट ऑफ बाकी ओबीसी कट ऑफ वाढले, एसीबीसी म्हणजे मराठ्यांचा कट ऑफ वाढला, ओपनचा त्यात वाढला कट ऑफ खूप जास्त, कमी झाला ईडब्ल्यूएसचा. कारण अनेक आहेत, त्याच्यावरती तुम्ही डिस्कशन करत बसता. आम्ही तिथं काही म्हणजे आपण हे नको करायला, पण मला एक वाटतं हे रिझन आहे. ओपनच्या कट ऑफ बद्दल बोलतोय बरं का मी, हे सगळे सांगितलेले ओपनचे कट ऑफ आहेत, त्यामुळे आरक्षणाचा पॉईंट मला सांगणं गरजेचं वाटलं. बाकी तुमची मतं वेगळी असू शकतात. मग सर याच्यावर काय करायचं आपण, म्हणजे हे सगळं तुम्ही सांगताय तर 25च्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय? आता खूप सिंपल बघा, की आपण दोन गोष्टी पाहूया. अनकंट्रोलेबल्स ज्या आपल्या हातामध्ये नाहीयेत आणि ज्या आहेत कंट्रोलेबल, ज्या आपल्या हातामध्ये आहे. ज्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगितल्या तुम्ही काहीच करू शकत नाही. सर इथं मी करू शकतो. तुम्ही तुमच्या प्रतिनिधींना विचारू शकता की सर 150 जागा काढल्यात, म्हणजे हा आमच्यावरती जोक आहे का? हे तुम्ही त्यांना विचारू शकता, ते तुम्हाला आन्सरेबल आहेत. सर पण त्यांना कसं काय विचारणार, बरोबर? ते तर मोठी लोक आहेत. सो हा मुद्दा आहे. आता सेकंड पॉइंट हा आहे बघा, की जर आपण पाहिलं की मग तिथं काय करू शकतो का, तुम्ही निवेदन करा, तुम्ही रिक्वेस्ट करा, तुम्ही पाठपुरावा करा, त्या गोष्टी आपण करू शकतो, पण प्रत्येक जण ते नाही करू शकणार. सेकंड पॉइंट आहे की पेपरची काठिण्य पातळी, आपण तर पेपर काढत नाही त्यामुळे आपण काय करू शकणार नाहीये. तिसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा वाढलेला अभ्यास. तुम्हाला अभ्यास वाढवावा लागेल तर आपण कंट्रोल नाही करू शकत, आणि हे तर आपल्या हातामध्येच नाहीये. सो या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत. आपल्या हातामध्ये काय सर, आपल्या हातामध्ये आहे सातत्य ठेवून एक्झाम ओरिएंटेड अभ्यास. मग सर हेच सांगायचं होतं तर हे आम्हालाही माहितीये, पण हे सांगण्यासाठी तुम्हाला पहिली पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे की अनेक गोष्टी ज्या तुमच्या हातामध्ये नाहीयेत. जर या गोष्टी तुमच्या हातामध्ये नसतील तर आपण तिथं काही करू शकणार नाही. मग आपल्या हातामध्ये जी गोष्ट असेल बघा, जर ऑप्शनच नसताना तुमच्या समोर मी एखादी अशा अनेक परिस्थिती तुमच्या समोर येतील ज्यावेळेस तुमच्या समोर काही ऑप्शन नसेल, पण इथं तुमच्या समोर एक ऑप्शन आहे. तो ऑप्शन कोणता आहे की तुम्ही अभ्यास करू शकता, तुम्ही तुमचा अभ्यास वाढवू शकता, तुम्ही तुमच्या अभ्यासाची क्वालिटी वाढवू शकता. क्वांटिटी तर ठीक आहे, क्वांटिटी लागतेच आपल्याकडे अभ्यासाची, तुम्हाला भरपूर वाचावं लागतं, भरपूर तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागते, रिव्हिजन करावी लागते, पण तुम्हाला अभ्यासाची क्वालिटी वाढवता येईल, बरोबर? हा मुद्दा आहे महत्वाचा. मग अभ्यासाची क्वालिटी कसं काय वाढवायची? सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला कोणती परीक्षा द्यायची हे फिक्स करा. मला राज्यसेवा द्यायची डिस्क्रिप्टिव्ह, का मला कंबाईन ग्रुप बी द्यायची आहे का ग्रुप सी द्यायची आहे, काहीतरी एक फिक्स करणं गरजेचं आहे. यानंतर सेकंड पॉइंट काय, दुसरा मुद्दा हा आहे तर आपल्याला की परीक्षेची डिमांड काय. आपले अनेक व्हिडिओ चॅनलला पहा, तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करणं म्हणजे काय हे समजून जाईल. कारण मी स्वतः तुम्हाला वैयक्तिक अनुभवावरनं जे काही प्रिलिम्स आहे त्या सगळ्या चारही प्रिलिम्स ज्या आपण म्हणजे तीनही प्रिलिम आपण पाहिल्या, राज्यसेवा, ग्रुप बी, ग्रुप सी, 2024 मध्ये हायेस्ट कट ऑफ लागले होते. त्या तिन्ही प्रिलिम्स मध्ये माझा जो स्कोर आहे तो क्वालिफाय झाला होता, बरोबर? मी काय असं केलं होतं की सर प्रिलिम्सला तिन्ही जे हायेस्ट कट ऑफ लागले ते क्वालिफाय झालो. हे सगळं मी आतापर्यंत जेवढं शक्य, म्हणजे मी असं काही ठेवलेलं नाही की तुम्हाला सांगायचं राहिले, मी सगळं सांगून बसतोय. जे आहे असं काही खूप वेगळी गोष्ट नाही बरं का, की काहीतरी वेगळंच सांगितलं, काहीतरी वेगळीच गोष्ट आहे. सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत, सगळ्या गोष्टी आपल्या समोर असतात, त्या फक्त आपल्याला युटिलाइज करता आल्या पाहिजेत. पुस्तकं सर्वांकडे आहेत, रिसोर्सेस सर्वांकडे आहेत, टेस्ट सर्वांकडे आहेत, आपण त्याला सोडवलं पाहिजे, आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्याची मेथड ही सगळी मी तुम्हाला प्रिलिम्स बुस्टर बॅच जी आहे आपली 2025 याच्यामध्ये ब्लेंड करून सांगितलंय. तुम्ही राज्यसेवा करत असाल किंवा कंबाईन करत असाल, ही बॅच आपण पूर्ण डिटेल कंटेंट कव्हर केला सगळ्या विषयांचा, तुम्ही पाहू शकता, बरोबर? सो आपण काय करायचंय सर, क्वालिटी वाढवायची अभ्यासाची, आपण प्रामाणिकपणे अभ्यास करायचा आहे. हा शब्द खूप महत्वाचा आहे. तुम्हाला वैयक्तिक जाणवेल काही लोकांना की सर नाही हा पॉइंट नाही होत माझ्याकडून. प्रामाणिक अभ्यास, ओनेस्ट स्टडी होत नाही, लक्षात ठेवा. आपण काय करतो, आणि हे सर 24 तास होणं किंवा रिपीटेडली होणं हे एक्सपेक्ट नाहीये, पण अभ्यासाचं म्हणजे जे काही कंटिन्युटी आहे ती राहणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही की तुम्ही सर इथून पुढे 2 महिने 3 महिने कंटिन्यू आज जसा अभ्यास केला तो सर रोज करा, नाही होणार. सिच्युएशन्स वेगळे आहेत, अनेक प्रॉब्लेम्स येतील, पण अभ्यास टिकून राहणं महत्वाचं आहे. तो फ्लो जो आहे लक्षात ठेवा, तो मेंटेन होणं गरजेचं आहे. मग त्यासाठी प्रयत्न करा, आणि प्रत्येक दिवस सेम नाही जाणार, पण अभ्यासाची कुठतरी क्वालिटी आहे लक्षात ठेवा, ती मेंटेन करा. सब्जेक्ट प्रत्येकाचं अनालिसिस मी प्रोव्हाइड, राज्यसेवेचं सगळं डिटेल अनालिसिस दिले प्रिलिम्सचं, कोणत्या विषयात काय येऊ शकतं, काय आलंय 5 वर्षामध्ये प्रत्येक विषयामध्ये, असे प्रत्येक विषयाचे 8-10 टॉपिक तुम्हाला काढून दिले. सगळं रेडीमेड आहे आपल्या प्लॅटफॉर्मवरती, तुम्ही फक्त युटिलाइज करा. कंबाईनचं पॉलिटिक्स अनालिसिस आहे, आय होप सर्वांनी पाहिलं असेल. जवळपास 1001 विद्यार्थ्यांनी पाहिले, आपल्या युट्यूब चॅनल अवेलेबल आहे, पाहू शकता. ते अनालिसिस करा, स्वतः करा. आता मी बाकी विषयांचं मला जमेल तसं अनालिसिस करून तुम्हाला देणार आहे, पण पॉलिटिक्सचं करून पाठवलंय. तेवढे टॉपिक जर मी सांगितले 5-6 टॉपिक केले तर कंबाईन प्रिलिमला तुमचे पॉलिटिक्सचे 6 ते 7 मार्क तिथेच फिक्स होऊन जातील. हे होणार आहे, गेल्या 5 वर्ष झाली, आताही होणार आहे तुमच्या वेळेस.
ते युटिलाइज करा. जे तुमच्या समोर तुम्हाला मिळते एक्सपिरियन्स मधनं त्याचा जास्तीत जास्त वापर करा. स्मार्ट स्टडी करा. लक्षात ठेवा इथं गोष्टी तुम्हाला कशा बाकीच्यांपेक्षा इम्प्रूव्ह करता येतील, एज घेता येईल हे पहा, कारण ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, ही स्पर्धा परीक्षा आहे. कुठेतरी एज घेणं गरजेचं आहे, हे महत्वाचं. आणि मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो, स्पर्धा गंभीर वाढली आहे. 2024 मध्ये त्याची भनक लागली होती, त्यामुळे अनेकांनी स्ट्रॅटेजी बदलल्या, प्लॅन केले, पास झाले. लक्षात ठेवा मेन्स दिल्या. पण तुम्ही करा, तुम्ही करू शकता. हे वैयक्तिक लेवलला तुम्हाला काय करायचं हे सगळं वाढवायचंय. स्पर्धा गंभीर वाढलेली आहे. जर तुम्ही उतरलाच असाल, उतरला नसता तर गोष्ट वेगळी होती, पण जर उतरलाच असाल तर आता काही कसर सोडू नको, काही ठेवू नका. तर मी उतरलोय, म्हणजे 28 तारखेला परीक्षा आहे, 9 नोव्हेंबरला परीक्षा आहे. ही परीक्षा मी माझ्या फुल कॅपॅसिटीने देईल. माझ्या बॉडी म्हणजे माझ्या शरीरामध्ये, माझ्या डोक्यामध्ये जेवढी पॉवर आहे तेवढी युटिलाइज करेल. कारण त्यानंतर रिझल्ट एक तर तुमच्या हातामध्ये नसतो, पॉझिटिव्ह येईल निगेटिव्ह येईल, पण परीक्षा झाल्यानंतर तुमच्यामध्ये रिग्रेट राहणार नाही की मी माझ्या कॅपॅसिटीने केलं नाही. कारण बाकी तुम्ही किती कोणाला काय सांगितलं, तुमच्या डोक्यामध्ये प्रिलिम झाल्यानंतर जर पास झाला, एक समाधान असतं की आपण आपली कॅपॅसिटी यूज केली आणि आपण ते करू शकलो. नाही झालात तर डोक्यामध्ये एक तर रिग्रेट राहतो किंवा परत एक समाधान राहतं. रिग्रेट मेजॉरिटी 99.99% रिग्रेट राहतो, कारण आपण करू शकलो असतो, आपण केलं नाही. वेळ अजूनही आहे, आत्ता ठरवा आणि सुरुवात करा. जे काही तुम्ही आतापर्यंत शेड्यूल केलं असेल, नसेल जमत पुन्हा रिशेड्यूल करा, पुन्हा एकदा त्याला रिअरेंज करा आणि सुरुवात करा. ऍक्च्युली काय करायचंय ते पहा, पीवायक्यू पहा, तुम्हाला पीवायक्यू मधनं रोड मिळेल काय करायचंय हे सगळं यूज करा, भरपूर फायदा होईल. ओके, बाकी आता 2-3 गोष्टी सांगतो महत्वाच्या. आय होप लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. तुमचे जे काही म्हणणं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मित्रांना आपले हे लेक्चर नक्की शेअर करा. जर तुम्ही यावर्षी कंबाईन देत असाल तर कंबाईनची आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. 5 थीम वरती, 5 टेस्ट आयोगाच्या सगळ्या ट्रेंड वरती. फाउंडेशन आहे, ट्रॅडिशनल, व्हॅल्यू ऍडिशन, ऍडव्हान्स आणि एनरिचमेंट अशा 5 टेस्ट असतील. 12 सप्टेंबर म्हणजे अगदी 2 दिवसामध्ये पहिली टेस्ट अवेलेबल होऊन जाईल. मग 22 सप्टेंबरला आहे, 2 ऑक्टोबरला आहे, 11 ऑक्टोबरला आहे आणि 20 ऑक्टोबरला आहे. या टेस्ट तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. या 5 टेस्ट जर तुम्ही सोडवल्या तर परीक्षेच्या दृष्टीने तुमचा बराच अभ्यास किंवा बरीच प्रॅक्टिस कव्हर होऊन जाईल. या 5 टेस्ट सोडवा, अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण देतोय. 199 मध्ये तुम्हाला 5 टेस्ट मिळतील. बिंदास सोडवा. सगळे मॅथ्स रिझनिंगचे 20 प्रश्न आयोगाच्या ट्रेंड नुसार सगळे 5ही पेपर आपण सेट केलेले आहेत. आणि जर तुम्हाला वाटलं की सर मला रिव्हिजन करायचे एक्झाम ओरिएंटेड, तुम्ही जे काही परीक्षा अभिमुख घेतलेलं आहे, एक्झाम ओरिएंटेड घेतलेलं आहे, हे सगळं अनालिसिस करून हे सगळं आपल्या प्रिलिम्स बूस्टर बॅच मध्ये आहे. तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आपली ही बॅच आता कंप्लीट झालेली आहे, रेकॉर्डिंग करू शकता. ओके, ऍप्लिकेशनला उपलब्ध आहे, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तुम्हाला बॅच मिळून जाईल. लेक्चर आवडलं असेल तर टेलिग्रामला नक्की जॉईन करा, कारण आपण भरपूर एक्झाम आता जे काही नोट्स आहेत प्रिलिम्स ओरिएंटेड ते आता शेअर करतोय. सो त्या वाचाल, 1-2 मार्कांची लीड तुम्हाला मिळत जाते. सो टेलिग्राम नक्की जॉईन करा. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लेक्चर शेअर करा. चालेल, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.